नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत करतो मी तुमचं ब्रिज कोर्समध्ये इयत्ता 10वी विषय इंग्रजी. आणि आपण बघतोय एलो स्टेटमेंट 13 म्हणजे दिवस 26वा याच्यातली सेकंड ऍक्टिव्हिटी काय ती बघूया आपण. लर्निंग आउटकम्स काय कॉम्पिटन्सी स्टेटमेंट मध्ये त्यांनी काय दिले ते थोडक्यात बघू. पहिल्यांदा आपण टू अनेबल द स्टुडंट्स टू कम्युनिकेट अँड टॉक टू रिझॉल्व्ह इश्यू विथ पीपल इन अ बेटर वे. लोकांशी कम्युनिकेट करायचं आणि जे इश्यू असतील, ज्या समस्या असतील त्या आपण चांगल्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करायचा. चांगल्या कम्युनिकेशन म्हणजे सोप्या कम्युनिकेशन आपल्याला इथे घडवून आणायचंय. सेकंड, टू अनेबल द स्टुडंट्स टू एंगेज विथ इच अदर अँड थिंक कोलॅबोरेटिव्हली. एकमेकांसोबत तुम्ही एंगेज व्हा म्हणजे काय, तर आपण एकमेकांसोबत जास्तीत जास्त इंटरॅक्शन करायचं. आणि जेव्हा तुम्ही एकत्र येऊन हे इंटरॅक्शन कोलॅबोरेटिव्हली तुम्ही जर हे इंटरॅक्शन केलं तर तुमचं जे इंटरॅक्शन असतं ते इफेक्टिव्ह होतं. थर्ड, टू डेव्हलप अ सॉलिड अंडरस्टँडिंग ऑफ बेसिक स्ट्रक्चर लाईक नाउन्स. सॉलिड अंडरस्टँडिंग, जर चांगली अंडरस्टँडिंग जर तुमची असेल तर त्याच्यात तुम्हाला नाउन्स, वर्ब्स अँड ऍडजेक्टिव्ह थ्रू स्पीकिंग स्किल यांचा, नाउन, वर्ब्स, ऍडजेक्टिव्ह यांचा आपल्याला स्पीकिंग स्किल मध्ये यूज इथे करता येतो. इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स अँड पॅरेंट्स अँड फॅसिलिटेटर्स. तुमच्यासाठी काय इन्स्ट्रक्शन्स आहे त्या बघा. टीचर्स विल एनकरेज स्टुडंट्स टू टेक पार्ट इन डायलॉग स्किल्स विथ रिझनेबल फ्लो ऑफ स्पीड. टीचर्स काय म्हणतात बघा, तुम्हाला सांगतील म्हणजे तुम्ही या स्टुडंट्सकडनं काय करायचंय की त्यांना त्या डायलॉग डिलिव्हरीमध्ये किंवा त्या कॉन्व्हर्सेशन मध्ये त्यांचा फ्लो कसा आहे, या त्याचा स्पीड कसा आहे हे तुम्ही व्यवस्थित बघा. त्यांचे डायलॉग्स कसे लिहिले गेले याचा विचार करा. त्यांची ॲक्युरसी, त्यांची फ्लुएन्सी या सगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार करायचा, म्हणजे आपल्याला त्याच्यावर फक्त लक्ष ठेवायचं आहे. They will motivate students to speak effectively in different social contexts and real life situation. सोशल कॉन्टेक्स्ट मध्ये आपण त्यांना मोटिवेट करायचं किंवा आपण त्याचा कसा वापर करता येईल सेल्फ कॉन्फिडन्स वाढण्यासाठी हे सुद्धा आपण त्यांना सांगायचं. आणि रिअल लाईफ मध्ये ह्या कॉन्टेक्स्टचा म्हणजे या डायलॉगचा आपण कसा वापर करू शकतो हे त्यांना सांगायचं आपल्याला. इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट. स्टुडंटसाठी काय इन्स्ट्रक्शन्स आहे बघा. Student will listen to the instructions of the teacher very carefully. स्टुडंट काय करणार आहे, टीचरच्या इन्स्ट्रक्शन्स ज्या असतील त्या व्यवस्थित ऐकायच्या आहे. अँड विल पार्टिसिपेट टू आस्क ॲप्रोप्रिएट क्वेश्चन्स. आणि योग्य क्वेश्चन्स काय आहे ते तुम्हाला इथे विचारायचे. अँड आन्सर टू इलॅबोरेट अँड एक्सप्रेस देअर ओपिनियन्स. आणि त्यांचे आन्सर्स तुम्ही द्यायचे, जे क्वेश्चन्स विचारले जातील त्यांचे आन्सर तुम्हाला द्यायचे. कळते. आता लर्निंग आउटकम्स मध्ये, लर्निंग ऍक्टिव्हिटी मध्ये पहिलं आहे ऑन प्लॅनिंग अ करिअर. एका करिअर बद्दल तुम्हाला इथे बोलायचंय. ठीक आहे, मी तुम्हाला ही सगळी ऍक्टिव्हिटी जी आहे म्हणजे हा जो फादर अँड सन या दोघांमधला जो कॉन्व्हर्सेशन आहे हे मी सगळं तुम्हाला वाचून दाखवतो. त्याचा अर्थ तुम्ही समजण्याचा प्रयत्न करा, कारण की हे इथे फार आपल्याला महत्वाचं आहे. जिथे जमेल तिथे मी तुम्हाला अर्थ सांगतो, एकदम कठीण असेल तरच. बघा, आपण लर्निंग ऍक्टिव्हिटी ऑन प्लॅनिंग अ करिअर. फादर, सन, you are 14 years old now. This is the right time for you to plan your career. What would you like to do in future? Son, I haven't given much thought, Dad. All I know is that I would like to take up my career in like farming. तो म्हणतो फार्मिंग करायचं आहे मला. फादर, फार्मिंग? गुड हेवन्स, फार्मिंग नीड लॉट ऑफ लँड, हार्ड वर्क, प्रिझर्विंग बिग इन्व्हेस्टमेंट अँड व्हॉट नॉट. मग फादर त्याला सांगतात की लँड लागेल, की बिग इन्व्हेस्टमेंट लागेल आणि त्याच्यात अजून खूप काही काही लागेल. सन, बट ऑल दिस थिंग्स आर मस्ट इन एव्हरी करिअर. प्रत्येक करिअरमध्ये ह्या सगळ्या गोष्टी तर लागताच आहे आपल्याला. फादर, सन, there is future in computer, hotel management, engineering, fashion designing, acting, journalism and lots of other careers. But farming? For career, you have very strange ideas. Son, they aren't strange, Dad. ते काही वेगळ्या नाही, Dad. Father, what do you think you are going to do for your farming career? काय करशील तू फार्मिंग करिअरला जाऊन? Son, see Dad, we have 10 hectares of land in our village. It's enough for me. I shall develop it into beautiful farm. Only I shall need your help and guidance.
मला तुमचं गायडन्स वगैरे याची मदत लागेल आणि आपल्याकडे 10 हेक्टर लँड आहे असं तो सांगतो. फादर, ऑफकोर्स आय एम देअर सन, बट व्हॉट विल यू ग्रो देअर? ठीक आहे, मी तुझ्या सोबत आहे, पण तू काय वाढवशील तिथे? सन, विथ न्यू सीड्स अँड मॅन्युअर आय शॅल ग्रो मँगोज, चिकूज, कॅशनट, सॉल्ट अँड टिक ट्रीज. बिटवीन द ट्रीज आय शॅल ग्रो व्हेजिटेबल्स अँड फ्लावर्स टू. तो या सगळ्या गोष्टी सांगतो की आम्ही कॅशनट, चिकू, मँगोज ह्या सगळ्या व्हेजिटेबल्स वगैरे मी तिथे लावेल. फादर, बट फॉर दॅट यू विल हॅव टू लर्न ॲग्रिकल्चर. डू यू विश टू डू BSc इन ॲग्रिकल्चर? Yes, yes. You rightly read my mind, Dad. I shall become a graduate in agriculture. I read a lot about agriculture in newspaper. Son, father, good, good. Son and Dad, I'm going to teach the new ways of farming to our villagers. It will be a sort of service to my village. Father, go ahead, lad. I'm with you. सन, थँक यू डॅड. हे झालं या दोघांमधलं कॉन्व्हर्सेशन. ठीक आहे, आता याच्यावर त्यांनी प्रॅक्टिसमध्ये काही क्वेश्चन्स विचारलेले आहे, पण सॉल्व ऍक्टिव्हिटी फक्त मी तुम्हाला एकदा वाचून दाखवतो. टीचर विल फॉर्म पेअर अँड विल मोटिवेट स्टुडंट्स टू इमिटेट अँड प्ले द रोल ऑफ कॅरेक्टर ऑफ डायलॉग ऍक्टिव्हिटी. हा वरचा जो प्ले मी वाचला ना, तो 2 जणांनी पाठ करा आणि किंवा लिहून ठेवा आणि तो प्ले तुम्ही परफॉर्म करण्याचा प्रयत्न करा इतरांसमोर, तुमच्या क्लास समोर. ओके. स्टुडंट विल एन्जॉय देअर टास्क अँड विल स्पीक बोल्डली. याच्यामुळे काय होईल, तुम्ही तुमचा टास्क पण तुम्ही एन्जॉय करणार, बोल्डली कसं बोलायचं हे पण तुम्हाला इथे कळणार, तुमचा कॉन्फिडन्स वाढणार आणि तुमची फ्लुएन्सी सुद्धा याच्यातनं बिल्डअप होईल. कळते तुम्हाला? आता बघा, प्रॅक्टिसमध्ये त्यांनी आपल्याला काही क्वेश्चन्स दिले, त्या डायलॉगवर आधारित आहे. आपण ते क्वेश्चन मी बाजूला काढून ठेवले, त्यांचे आन्सर्स आहेत, तुम्हाला हे तुमच्या वहीमध्ये लिहायचे. व्हॉट इज द कंटेंट अबाउट? कंटेंट कशाबद्दल आहे? दिस कंटेंट इज अबाउट चाइल्ड्स करियर अँड डिस्कशन बिटवीन फादर अँड सन. सेकंड, हु आर द स्पीकर्स? स्पीकर्स कोण आहे? फादर अँड सन हे स्पीकर्स आहेत. हाऊ ओल्ड इज द सन? सनचं एज दिलं होतं सुरुवातीलाच, काय? सन इज 14 years old. नंतर फोर्थ, व्हॉट डिड द फादर इन्सिस्ट द चाइल्ड? There is future in computer, hotel management, engineering, fashion designing, acting, journalism and lots of other careers. त्याचे वडील त्याला बरेचसे करिअर्स ऑप्शन देतात. फिफ्थ क्वेश्चन बघा, व्हॉट इज द सन इंटरेस्टेड? सन कशामध्ये इंटरेस्टेड होता? अ ग्रॅज्युएट इन ॲग्रिकल्चर विश टू डू BSc इन ॲग्रिकल्चर, म्हणजे फार्मिंग मध्ये तो इंटरेस्टेड होता. कळतंय तुम्हाला? सिक्स्थ क्वेश्चन बघा, व्हॉट आर द व्हेरियस करिअर्स मेन्शन्ड इन द डिस्कशन? आता परत वरचेच करिअर आपण खाली घेणार, कोणते करिअर त्यांनी मेन्शन केलेले ह्याच्यामध्ये बघा. कॉम्प्युटर्स, हॉटेल मॅनेजमेंट, इंजिनिअरिंग, फॅशन डिझायनिंग, ऍक्टिंग आणि जर्नलिझम हे करिअर त्यांनी मेन्शन केलेले. सेव्हन्थ क्वेश्चन बघा, हाऊ विल द सन वर्क हार्ड फॉर हिज चूजन करिअर? जे करिअर त्यांनी निवडलंय त्याच्यासाठी तू कसा हार्डवर्क करणार आहे बघा. With new seeds and manures, I shall grow mangoes, chicus, cashew nuts, salt and teak trees. Between the trees, I shall grow vegetables and flowers too. हे तो त्या पद्धतीने तिथे तो काय करतोय, उत्तर देतोय. कळतंय तुम्हाला? हे आन्सर तुम्ही लिहायचं. 8th क्वेश्चन बघा काय, व्हॉट इज द राईट एज? इथे द पाहिजे होता. व्हॉट इज द राईट एज टू प्लॅन युअर करिअर? मी म्हणेल एज 13 to 14 इज द राईट एज टू प्लॅन युअर करिअर. 9th बघा, पिक आउट अँड राईट 2 words रिलेटेड टू ॲग्रिकल्चर. ॲग्रिकल्चरशी रिलेटेड 2 words तुम्ही शोधून काढा. काय काय? मग आपण जास्त काढले, लँड आहे, सीड्स आहे, मेन्युअर आहे, चिकूज, कॅशनट्स, सॉल्ट अँड टीक ट्रीज, नंतर व्हेजिटेबल्स अँड फ्लावर्स, हे सगळे त्या ॲग्रिकल्चरशी रिलेटेड आहे. 10th क्वेश्चन, व्हॉट लेसन डू यू लर्न फ्रॉम द टॉप? या लेसन पासून तुम्ही काय शिकला आहात? अ फ्रेंडली कॉन्व्हर्सेशन बिटवीन फादर अँड सन अबाउट सन्स करिअर. मुलाच्या करिअर बद्दल वडील आणि मुलगा या दोघांमधलं एक फ्रेंडली कॉन्व्हर्सेशन आपल्याला इथं पाहायला भेटलं. आता पुढे बघूया काय आपलं एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी मध्ये बघा काय दिले त्यांनी.
Teacher will instruct and encourage the students to put the following sentences in proper order and then continue a dialogue of 4 more meaningful exchange to continue the same theme. आता खाली एक डायलॉग दिले, काही सेंटेन्स दिलेले, डायलॉग एक प्रकारचा. तर हे सेंटेन्स त्यांनी थोडे खालीवर करून आपल्याला दिलेले आहे. आपल्याला त्याला प्रॉपर वे मध्ये अरेंज करायचे आणि त्याच्यामध्ये थोडेसे 4 सेंटेन्स आपल्याला अजून ऍड करायचे. तर मी करून दिलेले तुम्हाला, आपण ते रीड करूया. एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी मध्ये बघा त्यांनी दिलेलं काय, यस आय डू बट डोंट टोटली डिपेंड ऑन हिज ब्लेसिंग. सेकंड, व्हाय सो, डू यू बिलीव्ह इन गॉड, आणि 4, आय बिलीव्ह इन हार्डवर्क मोर. हे त्यांनी सेंटेन्स दिले, आपण त्यांना अरेंज केला. आता डू यू बिलीव्ह इन गॉड, तू देवावर विश्वास ठेवतो का, यस आय डू बट डोंट टोटली डिपेंड ऑन हिज ब्लेसिंग. पण मी विश्वास ठेवतो पण त्यांच्यावर पूर्णपणे अवलंबून राहत नाही. सेकंड, नंतर तिसरं काय असलं पाहिजे, व्हाय सो, असं का, आय बिलीव्ह इन हार्डवर्क मोर, मी मेहनतीवर जास्त लक्ष देतो. अँड व्हॉट अबाउट यू, तुझं काय, येस आय बिलीव्ह इन गॉड अँड टोटली डिपेंड्स ऑन इट, मी देवावर पूर्ण विश्वास ठेवतो आणि त्यांच्यावरच अवलंबून राहतो. बट ट्राय टू डू हार्डवर्क ॲज वेल, मग तू काय म्हणतो दुसरा, पण हार्डवर्क सुद्धा करत जा. आफ्टर सीइंग यू आय हॅव टू डू इट, तुला पाहून मला असं वाटतं की हे हार्डवर्क सुद्धा केलं गेलं पाहिजे. इथपर्यंत आले, पुढचं बघूया. आता इव्हॅल्युएशन झालं, सॉरी एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी झाली आपली. आता इव्हॅल्युएशन मध्ये बघा, टीचर विल इव्हॅल्युएट, काय केलं इव्हॅल्युएट आपण, टू एक्सप्रेस देअर ओपिनियन बाय एनरिचिंग अँड एक्सपांडिंग वोकॅब्युलरी. आता कॉन्व्हर्सेशन मध्ये काय होतं की आपली वोकॅब्युलरी एनरिच होते, एक्सपांड होते, म्हणजे वाढते आपली, कळतं. स्टुडंट्स इन्व्हॉल्वमेंट अँड फ्यू स्ट्रॅटेजीज सच ॲज फ्लुएन्सी, लिसनिंग, फेशियल एक्सप्रेशन्स, इंटोनेशन अँड आय कॉन्टॅक्ट. तुमच्या ज्या स्ट्रॅटेजीज असतात त्याच्यामध्ये तुमची काय डेव्हलपमेंट होते, तुमची फ्लुएन्सी वाढते, लिसनिंग स्किल तुमचं वाढतं, फेशियल एक्सप्रेशन बोलतानाचे तुमचे हावभाव बदलतात, इंटोनेशन अँड आय कॉन्टॅक्ट सुद्धा तुमचा इथे वाढत जातो. दीक्षा ॲपचा QR कोड नाही दिलेला आहे इथे, त्यामुळे तुम्हाला मी शेअर नाही करू शकत. आता माय टेक अवे टुडे आय लर्नच्या ऐवजी पहिल्यांदा त्यांनी आपल्याला काही क्वेश्चन्स पण दिलेले, आपण ते क्वेश्चन्स बघूया. मी तुम्हाला सॉल्व्ह करून दिलेले ते बघूया. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन अ डायलॉग अँड कॉन्व्हर्सेशन. डायलॉग आणि कॉन्व्हर्सेशन याच्यामध्ये डिफरन्स काय आहे. कॉन्व्हर्सेशन मीन्स इंटरॅक्शन, वेअर एज डायलॉग मीन्स अदर फॉर्म ऑफ डिस्कोर्स बिटवीन 2 or more इंडिव्हिज्युअल्स. हे त्याचं उत्तर झालं. सेकंड, हाऊ कॅन अ पर्सन इम्प्रूव्ह हिज डायलॉग डिलिव्हरी. त्याची डायलॉग डिलिव्हरी कसं इम्प्रूव्ह करू शकता, बाय प्रॅक्टिसिंग विथ अदर्स, इतरांसोबत प्रॅक्टिस करायची आणि तुमची डायलॉग डिलिव्हरी वाढू शकते. व्हॉट आर द इसेन्शियल एलिमेंट्स ऑफ अन इफेक्टिव्ह डायलॉग. इफेक्टिव्ह डायलॉग होण्यासाठी इसेन्शियल एलिमेंट्स काय आहेत. इट इज इसेन्शियल टू द स्टोरी, it imparts information, it has conflict or tension, it is compressed, it is rich on subtext. हे महत्वाच्या गोष्टी याच्यात. फोर्थ बघा, what is the role of questions skills in a dialogue. रोल क्वेश्चनचा काय स्किल, म्हणजे क्वेश्चन स्किलचा डायलॉग मध्ये काय इम्पॉर्टन्स असतं असं म्हणायचं आहे आपल्याला. क्वेश्चनिंग इज द फंडामेंटल टू सक्सेसफुल कम्युनिकेशन. जेव्हा कम्युनिकेशन करतो किंवा डायलॉग डिलिव्हरी करतो त्याच्या अगोदर काही क्वेश्चनिंग असते, तर त्याच्यामुळे तो जास्त इफेक्टिव्ह होतो. फिफ्थ बघा, हाऊ आर डायलॉग्स युजफुल टू होल्ड सेमिनार्स अँड ओरल प्रेझेंटेशन. ओरल प्रेझेंटेशन देताना डायलॉग किती महत्वाचे असतात तो बघा. सो द लिसनर कॅन लिसन यू प्रॉपरली अँड विदाउट एनी डिस्टर्बन्स. लिसनर तुम्हाला चांगल्या पद्धतीने ऐकतो आणि तो तुम्हाला डिस्टर्ब सुद्धा करत नाही, जर तुमची डायलॉग डिलिव्हरी कशी असेल, खूप चांगली असेल तर. समजतंय. मग बघा आज काय शिकलो आपण. स्टुडंट्स विल लर्न टू आस्क अँड आन्सर अप्रोप्रिएट लॉजिकल अँड टॅक्टफुल क्वेश्चन्स बाय थिंकिंग कोलॅबोरेटिव्हली. एकमेकांसोबत येऊन आपण अप्रोप्रिएट क्वेश्चन्स असेल, लॉजिकल किंवा टॅक्टफुल क्वेश्चन्स कसे विचारले गेले पाहिजे हे आपल्याला इथे कळलं. सेकंड, they will learn to participate more confidently in formal and informal discussions and to use correct pronunciation in intonation skill. फॉर्मल डिस्कशन कसं झालं पाहिजे, इनफॉर्मल कसं झालं पाहिजे हे त्याच्यातनं कळलं पाहिजे. त्यांचं प्रोनाउन्सिएशन याच्यातनं त्याचं डेव्हलप होणारे इंटोनेशन स्किल हे पण त्यांना ह्याच्यातनं समजणार आहे. कळतंय विद्यार्थ्यांनो तुम्हाला. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.